सहसा अशा कार्यक्रमात मी माईक हाती घेतच नाही, कारण ह्या कार्यक्रमाला कुठचाही शब्द याचा जे काही आपण शब्दांमध्ये हे कार्यक्रम आपण याचा काही बोलू शकत नाही. पण महत्वाची गोष्ट हीच आहे की जी वर्षानुवर्षाची आपली परंपरा राहिलेली आहे, जी शिकवण आपल्याला वंदनीय हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी दिलेली आहे की 80% समाजकारण 20% राजकारण. जे राजकारण पण आपण 20% करतो त्याच्यातून पण समाजाची सेवा कशी करू शकू ह्याचं आज खरोखर प्रतीक आहे. काल परवाकडे संजयजी माझ्यासोबत वरळीत फिरत असताना मला सांगत होते की आपल्याकडे इथे ब्लड डोनेशन कॅम्प आहे आणि जमलं तर या. आणि मी सांगितलं मी आवर्जून येईन, कारण ही आपली खरी शिवसेनेची शिकवण आहे. जनतेची सेवा करत राहणं, लोकांची सेवा करत राहणं, देश हितासाठी लढत राहणं. आणि हेच जे आपण शिकलेलो आहे ते शिवसेना प्रमुखांच्या जयंतीनिमित्त आपण आज रक्तदान शिबिर करत आहात. खरोखर इथे जे सगळे आपले सहकारी आहेत, सहकारी मित्र आहेत, कामगार मित्र आहेत, सगळे आपले एअरपोर्टचे असतील, मोठी स्ट्रेंथ आहे, ताकद आपली दिसत असते सगळीकडे. आपली ताकद ही मुंबईमध्ये असेल, महाराष्ट्रामध्ये असेल, कुठेही कुठच्याही मोठ्या एअरपोर्टला गेलो, हॉस्पिटलला गेलो, शाळेत गेलो, कॉलेजमध्ये गेलो, हॉटेलला गेलो तर भारतीय कामगार सेनेचा झेंडा आपला हा दिसतोच दिसतो. आणि दिसायलाच पाहिजे, कारण जेवढ्याही आपण आपलं सरकार असताना इंडस्ट्रीज आणू शकलो, मोठे मोठे उद्योगधंदे आपण आणू शकलो, त्याच सोबत आपण कार्यकर्त्यांना असेल, कामगारांना असेल, आपल्या सगळ्या सहकार्याच्या न्याय हक्कांसाठी लढत राहिलो. आणि दोन्ही जे आपली नेहमीच आपण शिकत आलोय, ऐकत आलोय, पाहत आलोय आणि आपण त्याची अंमलबजावणी देखील करत आलोय की जर उद्योगपती जगला तर कामगार जगेल, जर कामगार जगला तर उद्योगपती जगेल. हे जे एक आपण संतुलन आपण पाळत आलेलो आहे त्याचं प्रतीक म्हणजे आपलं भारतीय कामगार सेना. अर्थात त्याच्यात स्थानिक लोकाधिकार समिती पण आहेच, पण हे सगळं करत असताना ही जी ताकद आहे आपली त्याचा लोकांसाठी वापर कसा होईल, आपल्या मुंबईसाठी वापर कसा होईल, आपल्या महाराष्ट्रासाठी कसा वापर होईल हे आज तुम्ही दाखवलेलं आहे. अजितजी आज तुम्ही मला सांगत होतात कमीत कमी 450 बाटल्या म्हणजे रक्ताच्या ह्याचं आपण टार्गेट ठेवलेलं आहे. आणि हे करत असताना आपण पाहतोय की एकमेव पक्ष आणि कदाचित या देशातला पहिला पक्ष, जरी ॲम्ब्युलन्सची सेवा असेल, रक्तदान शिबिर असेल, हेल्थ चेकअप असेल, हे राजकारणाचं कोणी आणलं असेल आणि समाजकारण काय असतं हे दाखवलं असेल ते म्हणजे शिवसेना. आणि आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज रक्तदानासाठी इथे आलेले आहेत. मी जास्ती काय वेळ घेणार नाही, कारण मला माहिती आहे जेव्हा रक्त आपण देत असतो तेव्हा कमीत कमी आवाज कानावर यावा, लाईट थोडा कमी असायला पाहिजे, त्यांना त्रास नको म्हणून मी जास्ती काही तिथे फेरफटका मारला नाही, तर आपलीच धक्काबुक्की चालते थोडी, कोणाला धक्का लागू नये. पण त्यांना मी खास त्यांचे आभार मानतो, कारण त्यांनी आज सर्वात मोठं काम हे केलेलं आहे. सर्वात श्रेष्ठ दान म्हणजे रक्तदान असतं. त्यांचे खरोखर मनापासून आभार मानतो. जे कोणी आता रक्तदानासाठी आलेले आहेत त्यांचे देखील आभार मानतो. आणि पुन्हा एकदा भारतीय कामगार सेनेला त्यांचं जे कार्य सुरू आहे, उत्तम कार्य सुरू आहे, त्याच्यासाठी शुभेच्छा देतो. आपल्याला एवढंच सांगतो की कुठेही आपल्या न्याय हक्कांसाठी लढायचं असेल तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून, भारतीय कामगार सेना म्हणून, स्थानिक लोकाधिकार समिती म्हणून असेल, युवा सेना म्हणून असेल, आम्ही सगळे तुमच्या सोबत राहू आणि आपल्या न्याय हक्कांसाठी लढत राहू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.